महाराज म्हणले नामस्मरण घडो. मला नामस्मरण घडलं पाहिजे आणि संतांचा समागम घडला पाहिजे. एकच उदाहरण सांगणार आहे, सुंदर लक्ष देऊन ऐका. काय नामस्मरणामध्ये ताकद आहे. दोघं भाऊ होते, ऐका. दोघं भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं. एवढंच उदाहरण सांगणार आणि थांबणार. हां, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. आता एवढा चांगला जरी सप्ताह चालू असेल तर गावातल्या सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका बरं का. अजिबात नाही. मी एक उदाहरण बोलू तुम्हाला. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. ही धर्मनिष्ठा आहे. एक मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. शुक्रवारची नमाज असू द्या महाराज, अरे साधं 200 रुपये काम करणाऱ्यापासून तर लाख रुपये कमाई करणाऱ्याचं दुकान भी तुम्हाला बंदच दिसेल. जुम्मे का दिन है बोले आज हम काम पे नहीं आ सकते. त्याला म्हणायचं 5000 घे, 1000च्या जागी 5000 घे. तो म्हणतो लाख भी है तो हम नहीं आते, रुकना है तो आज के दिन रुको, हम कल आएंगे, नहीं तो जाओ आप कहा करना है करो. साधी निष्ठा आहे महाराज जी, ही साधी निष्ठा नाही आहे. आणि आठवड्याला जुम्मा आहे. आपल्याला वर्षातून एकदा सप्ताह आहे. आठवड्याला जुम्मा आहे तरी तेवढीच निष्ठा आहे. आपल्याला वर्षातून 8 दिवस सप्ताह आहे तरी टेन्शन आहे काही लोकांना. काय दुर्भाग्य असावं हे आपल्या हिंदू धर्माचं. काय दुर्भाग्य असावं महाराज. जा गुरुद्वाऱ्यामध्ये, अरे BMW घेऊन लोक येतात आणि बुटाची पॉलिश करून देतात. हे शिकलं पाहिजे आज आपण, शिकलं पाहिजे. अरे मी अमृतसरला गेलो होतो ना, मी पाहिलं महाराज, चांगल्या चांगल्या VIP माणसं गाड्यात येतात आणि जेवणाराचा प्रसाद घेतलेल्याचे ताटं धुवून देतात, सेवा करतात. हे फार महत्त्वाचं. हे घेतलं पाहिजे आज आपण. काय आहे आपल्याकडं. अरे लोकाची धुरे येतं आपल्या जमिनी आहे. कशाचा गर्व करायचा आहे आपण, कशाचा गर्व करायचा बोला. लक्षात घ्या महाराज, हे फार महत्त्वाचं आहे. एकाला भजन कीर्तन आवडायचं पण दुसऱ्याला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. आता या मोठ्या एक दिवस त्यांच्या घरी एक साधू महाराज आले आणि साधू आल्याच्या नंतर या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली. म्हणे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. महाराज म्हणले मी काहीतरी प्रयत्न करतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. बघा महाराज 4 दिवस घरी राहिले पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. 4 दिवस घरी आला नाही. काही माणसं रात्रंदिवस मंदिरात असतात पण सप्ताह सुरू झाला की गावात जाऊन बसतात. बाकी फॅन लावून इथं झोपतात उतानी, बरोबर आहे ना. इथं येऊन झोपतात आणि हरिपाठ सुरू झाला की इथून उठून जातात. लय अवघड मत हरी आपली इकडचे, बरोबर आहे ना. हरिपाठाच्या अगोदर झोपलेले राहतील आणि हरिपाठ सुरू झाला की म्हणतात झालं रे यायचं वळणं सुरू, निघले पुन्हा, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. तसं हे 4 दिवस पठ्ठ्या घरीच आला नाही. ते महाराज म्हणल्या हा घरीच यायला तयार नाही तर त्याला रामस्मरण करायला कशाला सांगू. कसं सांगू म्हणे त्याला. एक काम करा म्हणे, युक्तिवाद करा. महाराज गेले अशी चर्चा करा मग तो घरी येईल. महाराज गेले अशी चर्चा केली आणि मग तो घरी आला. महाराज दरवाजाच्या मागे लपून बसले. महाराज घरी आल्यानंतर तो दरवाजातून वाकून पाहतो महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरलं. तो म्हणे हो सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. जागे आहेत का तुम्ही, कळलं तुम्हाला. राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अबू आझमीने सांगितलं अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगायला 3दा बोंबलून गेलास की. म्हणणार नाही हे म्हणता म्हणता 3दा म्हणून गेला ना. तसं हे राम देर माय पिलू आवाज देर माय सोन्या, राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको, हे तुझ्याकडे जपून ठेव. आणि ऐका महाराज निघून गेले आणि त्याचा अंतकाळ जवळ आला. यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वरचा जय जय यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपली खातेवही चित्रगुप्ताकडे या. वरी यमराज विचारल चित्रगुप्ताला चला याची खातेवही काढा, यांनी खाली काय काय केलं. 90 घेत होता का, हो येस करा. तमाशाला जात होता का, तोच ठेवत होता, डबल येस करा. सप्त्याला वर्गणी देत होता ना, याच्यातलीच दाबत होता, फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब होणार आहे. मेरे मालिक की किताब में
सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तो ले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता। सगळ्याची खाते वही त्याच्याकडे म्हणे याने खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फार खाते वही पाहायचं काम नाही म्हणे, यानं आवाजच वाढवला नाही. हा म्हणे याची फार खाते वही तपासायचं काम नाही म्हणे, लक्ष देऊन ऐका बघा. याच्या जीवनात सगळं काही चांगलं आहे म्हणे, लक्ष द्या माझ्याकडे. सगळं काही याच्या जीवनात पाप आहे म्हणे, एकच याच्या जीवनात राम नाम याच्या मुखातून आलेलं आहे. एकदा नकळत याच्या मुखातून राम नाम आलेलं आहे, एवढं याच्याकडे पुण्य आहे. बाकी याच्या जीवनात सगळं पाप आहे. म्हणजे यानं राम नामाचं फक्त अकाउंट उघडलं, यानं फक्त जनधनचं खातं काढलं आणि मोदीच्या पैशाची वाट पाहते. बाकी त्याचं काही काम नाही. याला ना इनकमिंग आहे ना आउट गोईंग आहे, काही फायदा नाही म्हणे. एकदा याच्या मुखातून राम नाम आलेलं आहे, एवढं पुण्य याच्याकडे आहे. चित्रगुप्तानं सांगितल्यानंतर यमराजानं सांगितलं, हे बघ एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप आहे. तुला तुझ्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? आता त्याला काय रामनामाची ताकद माहीत नव्हती. ते म्हणे एकदाच तर नाव आलंय, न कळत आलंय, सहज निघालंय, त्याचं काय पुण्य भेटणार आहे? ते म्हणे ते एकाचंच ते आहे ना, ते एकाचंच ते आहे ना, ते पहिलं द्या म्हणे. आता यमराजाला कळलं नाही, एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय? म्हणले तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे, एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय? यमराजाला वाटलं जर कमी जास्त झालं तर हे जगाच्या मालकाचं नाव आहे, याचं मोल आपल्याकडून करता येणं शक्य आहे का? आपण तर नामधारी ड्युटीचे माणसं आहोत आणि अधिकाऱ्या मोठ्या मालकाचं नाव आहे, काय करायचं आता? यमराजाला काय द्यावं कळलं नाही. लक्ष द्या. म्हणले आता याला घेऊन जाऊ कुठं? देवाचा राजा कोण? इंद्र. इंद्राकडे घेऊन जाऊ म्हणे. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं सांगा. इंद्र म्हणे मी फक्त नामधारी खुर्चीचा मालक आहे, निर्णय करणं आणि याला फळ देणं माझ्या हातात नाही. मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका, क्षिणे पुण्य मरते लोकम विशंती. एका नामाचं फळ काय? मी याचा अधिकारी नाही म्हणले, मी नामधारी खुर्चीचा मालक आहे, मी काय याला फळ देऊ शकत नाही. म्हणले मग आता काय करायचं? म्हणले चला ज्याने जग निर्माण केलं त्याच्याकडे घेऊन जाऊ. ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे तुम्ही जग निर्माण करणारे आहात ना? म्हणले हो. मग यानं एकदा रामनाम घेतलेले, याला फळ काय द्यावं? लक्ष देऊन ऐका. ब्रह्मदेवानं सांगितलं मी जग निर्माण करणार आहे, फळ देण्याचा अधिकारी मी नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मी फक्त जग निर्माण करणार आहे, फळ देण्याचा अधिकारी मी नाही. आता ज्यानं एकदा रामनाम घेतलं त्याला जरा पावर आली. अरे म्हणले दोघा तिघायला मेळ लागना, याच्यात काहीतरी ताकद आहे. म्हणले मग आता काय करायचं? चला म्हणे आता भगवान शंकराकडे जाऊ, जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करत. भगवान शंकराकडे गेले. भजन करी महादेव राम पूजे, सदाशिव भोलानाथ से निराला. रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करता भगवान शंकराला म्हटले यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो, फळाच्या अपेक्षेने नाही. याला काय फळ द्यावं हे मला सांगता येणार नाही. आता ज्यानं एकदा नाव घेतलं त्याच्यात अजून पावर आली. अरे म्हणे या बी देवाला सांगता आलं नाही, याच्यात काहीतरी ताकद आहे. म्हणले मग आता काय करायचं? म्हणले आता ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलेलं बी ठरलं. ते म्हणे ओ सकाळपासून फिरवायला लागले म्हणे, इकडून तिकडं तिकडून इकडं शांत हवाय. हां नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. अहो एका नामाचं फळ तुम्हाला देणं होत नाही, देव म्हणावं का तुम्हाला? काय द्यायचं ते पटकन इथं देऊन टाका, चला मोकळं करा. किती वेळ विचारता किती भरू किती भरू किती भरू? हां काय लक्ष देऊ नका. काय द्यायचं ते पटकन द्या, चला मोकळं करा. दरवर्षीच कमी देता, यंदा वाढून दिले, मग काय झालं? चला काय द्यायचं ते पटकन द्या, किती वेळ विचारता बरा. म्हणजे काय फळ द्यायचं, कमी जास्त काय द्यायचं ते इथं देऊन टाका आणि चला मला मोकळं करा. ते म्हणले बाबा आता हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. मग ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे आता मी चालू शकत नाही, आपण काय चालणार नाही म्हणे. सकाळपासून फिरवताय तुम्ही मला, आपण काय चालणार नाही म्हणे. आता एक म्हणे आता काय करावं बाबा? त्याला म्हणे अरे एकच ठिकाण राहिले, मी येऊ शकत नाही. म्हणजे नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ शावा. म्हणून नामस्मरण घडो,
संत समागम वावगाचे भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो कसं विठोबा रखो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला सर्वांच्या प्रेमामुळं सातत्याने तुमच्या दर्शनाचा योग येत असतो आणि बघा या 2-3 दिवसात माझा आवाज आजच चालला ती स्वामी महाराजांची कृपा असावी नाही तर याच्या अगोदर 2 दिवसाचे माझे यूट्यूबचे व्हिडिओ ऐका मी काही खोटं बोलणारा आणि तोंड चोपड्या माणूस नाही जे आहे ते आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे 2 दिवस माझा आवाज मला गाता आलं नाही फारसं पण मग आज गोळ्या घ्यायच्या होत्या घरच्यांनी विनंती केली महाराज गोळ्या घ्या थोडा आराम करा पण मी उभा राहोस तोर पण माझ्या काय डोक्यात नव्हता मला खाडे पाटील आहे ना खाडे पाटील म्हटले महाराज नाराज दिसता मी कारणही सांगितलं तुम्हाला म्हटलं काय नाही आज स्वामी महाराजावर सोडून देऊ आणि अभंग बी हा घ्यायचा हे काही डोक्यात नव्हता चला घेऊ जे येईल ते सांगू जे सुचल ते सांगू आठवल ते बोलू पण या जागेतली ताकद आहे एका साधूच्या तपानं पुनीत झालेली ही भूमी आहे महाराज म्हणून या अहो एवढ्या लांब जंगल में मंगल म्हणावं लागेल नाही याला एवढ्या लांब एवढी मला कौतुक वाटलं बघा पाटील भावनाजी पाटील ते एवढे दिवे पाहिल्यानंतर तर आपली बुद्धीच बंद पडली बा 11,000 दिवे लावणं झोक आहे का महाराज पण ही त्या स्वामी महाराजावर असलेली श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेमुळं अहो एवढ्या अख्ख्या रस्त्याने ट्यूबलाईट लावलेल्या आहेत अख्ख्या रस्त्याने श्रोत्यांना चालत येताना त्रास नाही झाला पाहिजे साधूचं जीवनच याच्यासाठी असतं समाजाचं दुःख दूर करण्यासाठी समाजाचं दुःख दूर करणे वा वा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी तुम्ही आहे का ते वा 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 क्या बात आहे वा मला आनंद वाटला बघा दरवर्षी बघा बरं त्यांच्याकडे पाहिलं असं वाटेल का ते 11,000 दिवे लावणारे म्हणून नाही वाटत बघा पण महाराज असं आहे साधीरा आणि उच्च विचारायला म्हणतो मी अविवेकाची काजळी फेडोन विवेक दीप उजळी तर योगिया पाहे दिवाळी निरंतर दिवा काय करतो जीवनातला अंधकार घालवतो आणि आपल्या जीवनात प्रकाश आणत असतो आणि माणसानं दिव्यासारखा असावं बघा बघा दिवा काय करतो स्वतः जळतो पण दुसऱ्याला प्रकाश देतो स्वतः जळतो पण दुसऱ्याला मात्र दुसऱ्याच्या जीवनातला अंधकार दूर करतो म्हणून त्यांची सेवा आहे काय काय माणसं भेटतात महाराज या फिरण्यामध्ये कधी कधी माणसाची बुद्धी बंद पडून जाते या एवढी सेवा करणारी माणसं साधूची आपल्याला भेटतात म्हणून ही सेवा अशी वाढत राहावी एका जनार्दनी सेवा दृढ देई बोलण्यासारखं भरपूर आहे वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही आणि मी दरवर्षीच तुमच्याकडे आहे त्याच्यामुळं मी तरी जास्त वेळ घेणं उचित नाही एखादा नवीन महाराज आला तर त्यानं थोडा वेळ जर वाढवलं तर लोक म्हणतील हा पहिल्यांदा आले वाढला असन पण आपण दरवर्षीच आहे ना म्हणून पुन्हा तुम्हा कार्यकर्त्या मंडळीला मी धन्यवाद देतो असंच हा कार्यक्रम मोठा होत राहू आज सिद्धनाथचा सप्ताह महाराष्ट्रभर गाजलेला आहे बरं का तुम्हाला पाटील तुम्हाला आता मागं यायला जमणार नाही तर लोक म्हणतील अरे यंदा नाही का कारण या सप्त्यावर परिसरातल्या लोकांच्या आशा आहेत कारण एवढे नामवंत कीर्तनकार एका सप्त्यात आणणं शक्य सहजासहजी होत नाही पण या सप्त्यात इथं संस्थांमुळे ह्या गोष्टी शक्य आहेत म्हणून या श्रोत्यांच्या तहानलेल्या कानाच्या तृप्तीसाठी हा सप्ताह आहे त्यांच्या तहानलेल्या कानाच्या तृप्तीसाठी हा सप्ताह आहे म्हणून इथं यायचं आणि आपली तहान भागून घरी जायचं म्हणून एवढा सुंदर सप्ताह आपण घडून आणता तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणून दरवर्षी आपण सगळ्यांनी असंच सहकार्य करत चला आपल्याला एकच सहकार्य करायचं आहे शिवानंद स्वामी महाराजाच्या कृपेने इथं पैशाला काही कमी पडणार नाही आपल्याला फक्त ऐकण्यासाठी यायचं एवढं सहकार्य आपल्याला करायचं आहे बाकी त्या स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने इथं काय कमी पडणारे महाराज म्हणले जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आयशे बळ रेडा किंवा राजयाची कांता मनाची आरोग्य सिद्धी पावे अरे कल्पतळू तळवटी अरे शिवानंद स्वामी तुम्हाला देणारे आहेत तुम्ही त्यांना काय देणार आहेत बोला त्यांनी तुम्हाला दिलं तर तुम्ही त्यांना द्याल कळलं माझं बोलणं त्यांनी तुम्हाला दिलं तर तुम्ही त्यांना द्याल
त्यांना देणारे कोणे महाराज, मागे पुढे उभा राहे सांभाळे. महाराज म्हणले तुका म्हणे घालू तयावरी भार, बस. मग पुन्हा खूप काही बोलता येईल मला, पण जाता जाता एकच या कार्यक्रमाला दुसरी सूचना आहे. फक्त पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझा वेळ संपला. 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिटही जास्त नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जाव, जड लावू. 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. वाणीला विराम. फक्त सगळ्यांना विनंती आहे, 2 मिनटं कुणीही उठायचं नाही, 2 मिनटं कुणीही जागा सोडायची नाही. मी माझी मर्यादा पाळली, मी माझ्या वेळेत थांबलो. मग अजून तुमचे 1-2 मिनटं या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत, कारण आलेल्या गुणीजनांचा 2 मिनटात सन्मान होईल, कारण उद्या आपल्याला वेळ नसतो. म्हणून आज आपण 2 मिनटं कोणी फक्त जागा सोडू नका, अशी तुम्हाला हात जोडून या ठिकाणी विनंती आहे. ज्ञानेश्वर माऊली.